नमस्कार आणि शुभ सकाळ. तर सकाळ सकाळी आपलं म्हणलं दाखवावं काय आपलं कसं वातावरण आहे कसं नाही ते तुम्हाला आहे का नाही. तर माझं काय चाललंय सकाळ सकाळचं बघा. अबा कसं आहे, तिथं होते तुळस लय खाली होते असे, मग तिथनं काढली. तसे मला कमेंट पण आलती की तिथली तुळस काढ आणि कटा करून ही कर. तर मी सकाळ सकाळ असा कटा केलाय त्याला आणि त्यात पाणी ओतलंय. तर हिरवीगार आहे तुळस. बघू मला लई नाद आहे हो कशाचा पण, झाडा झुडपांचा, तुळशींचा, ह्याचा त्याचा. आणि ही आपली तर हा रात ना तर ती ही झाली या, म्हणजे चांगली फुटली या का हिरवीगार दिसते. तर म्हणलं आता ही गवार ती काढायचंय आपल्याला खालचं पण असं हे असं. तर तुळस कशी आली सांगा मला, अजून तिचं काम चालूच आहे. असं केलंय आता ह्याला चांगलं पांढऱ्या शाडून ते सारवून करून हे करणार आहे. अजून इथं चिकुल ती केलत असं. आणि आता यात पाणी जायला हे असं असं लिपून ते घेतली. मस्त आता ही करू वाटत होतं मला तुळशीला, पण त्याला इटा काय ते ह्याला चुलीला, पण त्याला इटाच नाही. त्यानं काय करा प्रयत्न येते पाणी म्हणून आपलं हे असं शेण बिन आणलं, सगळं आणलं. सका तिकडून नाताबाजी तिथनं आणलं आणि ते काल मैत्रिणी एक होती त्यांच्यातनं आणलं सकाळ सकाळ. आणि आज म्हणते ते भावाचा उपास आहे काय माहिती काय. हे आम्ही दादाच्या येडात आहे ते अजून तापलेलं आहे, त्याला बघू अजून. नाही तर सकाळ सकाळ नको शुभ बोलावं आहे ना. तर बाई अशी करते. तर इकडून अशी गुळगुळीत केली, इकडनं राहिली अशा. त्यात हात काल गवत काढलं त्याच्यामुळं हात हे झालाय, जरा सुजलाय. आणि आता कोणी शेणानं माती कोणी ही करत नाही आहे का ना. तर मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला काय आपल्याकडून जेवढं जमल तेवढं. आज मला तसं बी कामाला जायचं होतं, पण रात्री फोन केला ते म्हणलं आता 2 दिवस सण आहे, 2 दिवसानं या. बरं म्हणलं, तर नक्की सांगा मला कसा कट्टा झाला. नका इथं हिरवगार शेण आहे का, इथं एवढं नातं घेतलं. आणि काल आपण इथं नाहणी करायला, तर त्याला अजून नेट आणायचंय. तर बघून नेटचं पण तर कसं हिरवगार दिसते का नाही वातावरण, एक नंबर नुसतं असं है. तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि कसं दिसतंय सांगायचं. सारवलेलं तुळस ती सगळी होती दारात लावली आपले तसे हे आहे. पर्यंत झाले सारवून आपल्या इथपर्यंत. तर आता तेवढं राहिले, एवढं शेणात काय होईल ते होईल हे का. कसं आहे
इथं आपल्या तुळशीला असं केलंय, त्याला आता पांढरा पत्रा त्याला देते असं झाडून सगळं. हं, कसं वातावरण आहे. आली रत्ताईनं बोलवलं मला, घरचं काम राहिलं तसंच. आंघोळ केली का मला म्हणल्या, आधी आंघोळच्या आधीच म्हणल्या चहा प्यायला या. मग मग आंघोळ केली तवर फोनवर फोन. आता इथपर्यंत सुद्धा फोन आहे तर बघा. मग मला मला म्हणल्या कॉपी केली या पे हाय का नाही काय. उठा की आता. मी झोपल्याला कधी व्हिडिओ करत नाही, तू सरळ मला झोपल्याला दाखवत. असं ते करत बघा आता. नको दाखवू, झोपल्याला मी केव्हा दाखवत नाही, त्यातलं असं नाही तसं काही नाही दिसलं. तर चहा आता भाऊजी काय नाही तर म्हणल्यावर ताईचं असंच असतंय आता. आंघोळ तसं बी भाऊजी असल्यावर मी टेन्शन नाही ती घेत मला. पप्पा म्हणलं चहा बनवते. बघा का बायचं चाललंय, दोघीला पण चहा ते असते बघते ते. आता कुठपर्यंत पोहोचलं भाऊजी? बेंगलोर. आता तिथनं पुढे अजून किती दिवस? तामिळनाडू. किती किती अजून आत येळा जाते ना का? तर काय तोंड सुजलंय औषधानं. ते रात्री 8 वाजता नेलं तर ती पण तुम्हाला दाखवते, औषधं गोळ्या सगळं. मला पण यायचं होतं इकडे दाद्या. अगं गाडी नव्हती, गाडी त्यांच्या मित्राची घेतली. मग परत तिथनं गेलं, स्टँडवर काही गावली नाही काय. तर चला पोचलं का बघा. आता काय कुठं तामिळनाडू. होतं सकाळी. काल सकाळी दुळात गेलेलं. काल सकाळी ते आता तामिळनाडू कसली गाडी भाऊजीने ताणली असेल आणि कसली नसेल काय माहिती. बघा पप्पाची गाडी माणसाला जरी 1 दिवस लागत असला ना, पप्पाला 8 दिवस पण नाही. कारण का पहिली माहिती असल्यावर ती माणूस आणि भाऊजी शाळा नाही हा लोकेशन वर जातंय, त्याला सगळं कळतंय. आता आपल्याला फलटणला माहिती नव्हतं तर ती कसं फलटणला तिथं नेलं का ना डायरेक्ट घरच. लोकेशन कसं टाकायचं ते सुद्धा मला माहित नाही, पण त्याला आणि मी पण तिकडून आपल्याकडून येताना सगळं मला लोकेशन वर मला म्हणलं इथं आली तू तिथं आली तू, असं केलं तसं केलं म्हणतो तुझं का नाही. मग जावा हे खरंच भाऊजीला लई डोकं आहे बरं का. भाऊजी दिसते तसं पण नाही. तर चला आता घरी. तर चहा प्यायला गेलतो तर दादा लावले कुलूप. त्याचं पण खरं आहे, मला तुझं सवय पण नाही की कुलूप लावायची. चला आता तुम्हाला दाखवते रांगोळी ती कशी काढते कशी नाही. भांडी ती पल्याची. चल बा कुठल्या पेंडीत ठेवली आहे का असा हुशार लेक पाहिजे. चला साधे सिंपल रांगोळी कशी आहे. आणि तुळशीला असं उदबत्ती ती. आणि आज पंचम आहे तर पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा बरं का तुम्हाला. तिकडं हात धुतात नाही तर तुम्हाला तुम्ही म्हणतात की काय करतात तिकडं. झालं आता निवांत आपलं. आता करायचं काहीतरी अजून चहा ते पाणी काय म्हणजे रात्रीनं बोलवलं होतं तिकडं पिली. मग ती पण कॉफी पिऊ वाटत नाही म्हणून त्यांनी दूध पिशवी ते आणून ठेवलेली आहे. ती पण तुम्हाला दाखवते. आता करते चहा ते. बघू वारुळाला जायचं कसं आहे कसं नाही नियोजन. रात्ता येते का नाही त्या, नाहीतर मी तर जाऊन पूजन. कारण का रत्ताचा काही उपास नाही. रत्ताचा सुटलाय वाटतं. माझा पण सुटला होता गेल्या वर्षी, पण आई म्हणली भावाला आयर करावा लागतो. मग मी म्हणलं 100 रुपये पाठवते त्यातच घे म्हणा भावाला आणि धरते म्हणलं. कारण का माझं भावावर लय जीव आहे. बारक्या भावावर लय आहे बरं का, मोठ्यावर नाही एवढं. मग कारण का ते लय गरीब आहे, मायासारखंच आहे बघा ते. आता मी गरीब आहे का नाही काय माहित नाही मला, तर त्याचं नाव काढलं तरी मला डोळ्याला पाणी आलं. ती म्हणजे लय माया लावतो मला. मी एक दिवस नाही फोन केला तरी मला सारखं
काल फोन केला नाही माझ्या लेकरांना तर इतका जीव लावतो का नाही बोलायचं काम नाही का हसा नसू दे तर रडायला मला काय माहिती. तर चला आता झाले आपले रांगोळी ते काढायचे तुळशीची पूजा म्हणजे सकाळी पहाटे 5:30 वाजता उठले होते. त्याला म्हणलं या म्हणलं राख्या बांधायला कारण का ती दरवर्षी येतो माझ्याकडे राख्या बांधायला मी काय जात नाही. पण आता गावातल्या गावात येत होता बाहेर आहे त्याला काय माहिती मला म्हणजे मी आवर्जून रडायला नाही बरं का मला त्याचं नावच काढलं का मला अचानक डोळ्यात पाणी आलं तर तसं काही गैरसमज करून घेऊ नका काय. त्याला सकाळ फोन लावला तर मग म्हणलं या सणासुदीचं म्हणलं इकडं आपण हे खायचं आणि त्याला उगाच एकटाच राहतो तिथं पुण्यात म्हणलं पोळ्या ते उद्या खायचं तर मला म्हणला राखी पौर्णिमेला मी येतो राहू दे म्हणला. मग म्हणलं मालक तर आणलेला का नाही तर तरी म्हणला मालक पण नाही तर आणत काहीच नाही पण तसं वाईट वाटतं व हाय का. तर चला आता